फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला. लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल अशा चटण्या. अपघातात कुटुंबीय उद्ध्वस्त, लोकप्रतिनिधी मात्र प्रचारात व्यस्त. डंपर अपघात प्रकरणी दोषींवर कारवाई करा अन्यथा आंदोलन. शिव शिंदे. विटा येथील शिवसेना या संघटनेच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत डंपरने मागून धडक देऊन दुचाकी चालक असणाऱ्या पोस्टमनला निष्काळजीपणे धडक दिली. यात नागेवाडी येथील कर्तव्यावर असणारे पोस्टमन गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाले. याबाबत शिवसेनेचे प्रमुख शिवसाहेब शिंदे व महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट पुष्पाताई बोबडे यांनी प्रशासन व पोलीस प्रशासनावर जोरदार हल्ला चढवून लोकप्रतिनिधींसह जाब विचारलाय. इतकी भयानक घटना घडली. शिवाय काही महिन्यांपूर्वीच अशा पद्धतीने एका महिलेचा याच डंपरने व याच चालकाने अशाच पद्धतीने मागून धडक देऊन त्या महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे आरोप असताना या चालकाला जामीन कसा मिळतो आणि डंपर कायमस्वरूपी जप्त का होत नाही असा सवाल करत आमदार व अन्य पक्षातील सर्व जबाबदार नेते यांनी याबाबत कोणतेही मत व्यक्त केले नाही, प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. ही बाब गंभीर असल्याचे सांगत लोकांच्या जीवापेक्षा व संसार मोडकळीस आलेल्या कुटुंबियांना भेटून त्यांच्या समस्यांची चौकशी करण्यापेक्षा त्यांना प्रचार व राजकारण महत्वाचे आहे, हे खेदजनक आहे असे मत शिव शिंदे व ॲडव्होकेट बोबडे यांनी व्यक्त केले. शिवसेना प्रमुख शिवसाहेब शिंदे यांनी डंपर अपघात रोखण्यासाठी दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. काही दिवसात जर डंपर अपघात करणाऱ्या चालक व अन्य संबंधितांवर कारवाई नाही झाली तर रस्त्यावर येऊन आंदोलन केले जाईल असा इशारा दिलाय. यावेळी महिला राज्य प्रमुख ॲडव्होकेट पुष्पाताई बोबडे, ॲडव्होकेट अभिभया पिसाळ, प्रकाश जावेद, संतोष आयवळे, अभिजित निकाळजे, गणेश शिवने आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. बातमी संकलन गजानन गायकवाड, क्रांती न्यूज, विटा. ही लक्षवेधी पत्रकार परिषद आज इथं आयोजित केलेली आहे. या माध्यमातून शिवसेनेला एवढंच सांगायचं आहे की ही जी अपघाताची शृंखला आहे आणि ज्या लोकांचा इथं बळी जातो, ज्या लोकांचा इथं जीव घेतला जातो, जीव जातोय, त्या लोकांच्या कुटुंबाची अवस्था काय होत असेल. कोणाच्या घरातला करता जातो, कोणाचा आधार जात असतो. आणि आज बघायला गेलं तर आपल्या तालुक्याचे जे नेते मंडळी आहेत किंवा प्रस्थापित आहेत, कोण विरोधी पक्षाच्या बाकड्यावर बसलं असेल, आज ही सर्व लोक आपापले उमेदवार निवडून आणायच्यात व्यस्त झालेले आहेत. यांनी जाऊन बघितलं का हो त्या माणसाच्या घरी ऍक्सिडेंट झाला, त्या माणसाची घरची काय अवस्था आहे किंवा त्या माणसाचा अपराधी कोण आहे त्याच्याबद्दल काय विचारपूस केली किंवा कुठं पोलीस स्टेशनला त्याची चौकशी केली, असं कुठल्याही प्रकारे घडलं जात नाही. आज विचार करा तुम्ही, एखाद्या माणसावर जर अत्याचार झाला तर त्यांना जाऊन शाना ठाण मांडून बसायचं का, ओरडून सांगायचं का माझ्यावर अत्याचार झालाय आणि तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. आज तुम्ही जेव्हा मतं मागायला जाता, मतदानाच्या काळात तुम्ही ज्यावेळेस लोकांचे पाय धरता, तसंच तुम्ही ज्यावेळेस लोकांच्या काही अडचणी असतात, लोकांच्या काही समस्या असतात, लोकांवर काही संकट येतात, त्यावेळेस त्या लोकांकडे का जात नाही, हा माझा निक्षून सवाल आहे या लोकांना. कारण म्हणजे गेल्या अनेक दिवसामध्ये आपण सर्व पत्रकार बांधव पाहत असाल की विटा शहरामध्ये डंपरच्या माध्यमातून माणसं मारण्याची मालिका सुरू झाली आहे. गेल्या 5-6 महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपल्याला माहीत असेल एका मावशींना त्या डंपरने अक्षरशः एखाद्या प्राण्याला मारावं त्या पद्धतीनं त्या मावशींचा त्या डंपरने, त्या डंपर चालकाने, त्या डंपरच्या मालकाने बळी घेतला. त्यानंतर गेल्या महिन्यामध्ये 22 तारखेला तोच मालक, तोच चालक आणि तोच डंपर त्यांनी विटा शहरामध्ये आपले जे पोस्टमन होते नागेवाडीचे, त्यांचा बळी घेतला. म्हणजे नक्की चालू काय आहे
विटा शहरामध्ये व तालुक्यामध्ये हा प्रश्न पडतो. आत्ता आपल्या तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ते डंपरची वाहतूक चालू आहे.